उत्पत्तीची पुस्तक याचा 25वा अध्याय 25 अध्यायामध्ये 34 वचन आहे. या 34 वचनमध्ये मुख्य 4 भाग आहे. पहिला भाग 1 वचनपासून तर 6 वचनपर्यंत. सारा मरण पावल्यानंतर अब्राहामनं दुसरी बायको केली. तिच्यापासून त्याला 6 लेकरं झाले आणि त्या 6 लेकरापासून त्याला 7 नातू झाले आणि 3 पणनातू झाले. अब्राहाम जिवंत असतानाच त्यानं आपल्या 6 लेकराला पूर्वे भागेमध्ये पाठवून दिले. दुसऱ्या भागामध्ये 7 वचनपासून ते 11 वचन अब्राहामच्या मृत्यूविषयी इथे लिहिले आहे. अब्राहाम 175 वर्ष जगला आणि त्यानंतर त्याचे पुत्र इसाक आणि इश्माईल दोघं येऊन त्याला मकपेल गुफेमध्ये दफनविधी दिली. तिसऱ्या भागामध्ये 12 वचनपासून ते 18 वचनपर्यंत या भागामध्ये इश्माईलचे संतानविषयी वर्णन आहे. चौथ्या भागामध्ये 19 वचनपासून ते 26 वचनपर्यंत आहे. या भागामध्ये इसाकचे कुटुंबचे वर्णन आहे. पाचवा भाग 27 वचनपासून ते 28 वचनपर्यंत आहे. इसाकचे 2 मुलाचे वर्णन या भागामध्ये आहे. 6वा भाग 29 वचनपासून तर 34 वचनपर्यंत आहे. याच्यामध्ये ज्येष्ठाचे अधिकारला तिरस्कार करणे याविषयी लिहून आहे. असे आपण 6 भागाचा वर्णन बघू. उत्पत्तीची पुस्तक याचा 25वा अध्याय याचा पहिला वचन आपण बघू. अब्राहामने दुसरी बायको केली, तिचे नाव कटुरा. कटुरा अर्थाचं उदबत्ती आहे. कटुरा अब्राहामची दुसरी बायको आहे असे पहिला इतिहास 1 अध्याय 32 वचनमध्ये लिहून आहे. इथे कटुरा अब्राहामची उपपत्नी होती आणि ती उपपत्नीपासून त्याची बायको झाली, तिची पदोन्नती झाली. येते अब्राहामनं कटुराला विवाह केले आणि अब्राहामचं हे दुसरं लग्न होते. अब्राहामनं त्याची बायको साराची गोष्टी ऐकून हागरपाशी तो गेला, पण हागरला आपली बायको नाही बनवला. उत्पत्तीची पुस्तक 25 अध्याय अजून दुसरा बायको केली असं आपल्याला दिसतो. अब्राहामची पहिली बायको सारा आणि दुसरी बायको कटुरा. दासीच्या द्वारा जन्म झाले इश्माईल बाबत पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो. अब्राहामच्या दुसऱ्या बायकोच्या द्वारा त्याले 6 लेकरं उत्पन्न झाले. येशू ख्रिस्ताच्या पूर्व 2000 वर्ष पूर्व अब्राहाम आपले जीवन जगले होते. 175 वर्ष तो जगला. अब्राहामची वय 140 वर्ष असताना त्यानं दुसरं लग्न केले. अब्राहामची बायको अब्राहाम 137 वर्ष असताना ते मरण पावली ती. तेव्हा साराची वय 127 वर्ष होते. सारा मरण पावल्यानंतर 3 वर्षाच्या नंतर अब्राहामनं विवाह केले. अब्राहाम कटुराला विवाह केल्यानंतर 35 वर्ष तो जगला. या 35 वर्षामध्ये त्यानं 6 लेकराला जन्म दिले. त्याला तिचे पोटी जिम्रान, यक्षान, मधान, मिधान, इशबाक
व शू हे पुत्र झाले. अब्राहम जिवंत असतानाच आपल्या या 6 लेकरांना देणग्या देऊन पूर्व देशाकडे यांना पाठवून दिले. याकरिता अब्राहामची संतान पूर्वकडे त्यांचा विस्तार झाले. यक्षनाचे शाबा व दादान हे झाले आणि दादांचे पुत्र अशाशुरी, लुटाशी व लहुमी हे होते. मिधानचे पुत्र एफार, हानोक, अबिदा व एल्दा हे होते. हे सर्व कटुराचे वंश. अब्राहामला कटुराच्या द्वारा 6 लेकर झाले आणि या 6 लेकराच्या द्वारा अब्राहामला 7 नातू झाले आणि देदानच्या द्वारा अब्राहामला 3 पन नातू झाले. इथे आपल्याला कटोराचे वंशाचे वर्णन आपल्याला दिले. अब्राहाम जवळ असलेले सर्व काही त्यानं इसाकला दिले. 24 अध्यायामध्ये एलियाजर अब्राहामचे सेवक बेतुएलच्या घरी बोलताना माझे स्वामी अब्राहामला देवानं फार आशीर्वादित केले असे सांगताना अब्राहामचे पुत्र इसाक देवानं केलेले करार अब्राहामशी त्याचे संपत्तीचे वारसदार आहे असं एलियाजरनं तिथे त्या लोकांना सांगितले. आणि अब्राहामाच्या उपपत्नी होत्या त्यांचे पुत्रास त्यानं देणग्या देऊन आपल्या हायतीच आपल्या पुत्र इसाक याच्यापासून वेगळे करून पूर्वेकडे पूर्वदेशी लावून दिले. 7 वचन पासून ते 11 वचन पर्यंत इथं दुसरा भाग आहे न इथे अब्राहामचे मृत्यूविषयी लिहून आहे. अब्राहामाच्या आयुष्याची वर्ष 175 वर्षे होती. अब्राहाम पुण्य वयाचा चांगला म्हातारा होऊन मरण पावला व आपल्या पितरांस जाऊन मिळाला. याचा अर्थ पितरांच्या समाधीमध्ये त्याला समाधी दिली असे नाही. पितरांस परदेशीला गेले होते. त्यांचे मृत्यूनंतर त्यांचे आत्मा देवाने दिलेले विश्रांतीच्या स्थळावर गेले. त्या स्थळावर गेले याचा अर्थ असे आहे. अब्राहाम 175 वर्ष जगला. अब्राहाम जलप्रलयानंतर 292 वर्ष त्याचा जन्म झाला. 192 वर्ष आणि 175 वर्ष मिळवले तर अब्राहामचं जीवन मधामध्ये येते. अब्राहाम नोवासोबत 39 वर्षे जगले असं आपल्याला इथं दिसतो. नोहाचे 3 लेकरांमधून हाम, यापेत, शेम आणि शेमच्या वंशावलीतून अब्राहाम आले आणि त्याचा मूळ पुरुष शेम होते. अब्राहामची मृत्यू झाल्यानंतर शेम जिवंतच होता. आपल्याला उत्पत्ती याच्या 11व्या अध्यायामध्ये याचे वर्णन दिसतो. आणि ते लोक जगलेले वर्षाला आपण बघितले तर शेम जलप्रलयाच्या नंतर 2ऱ्या वर्षापासून त्यानं लेकराला जन्म देणं सुरू केले आणि तो 500 वर्ष जगला. जलप्रलय आले तेव्हा त्याचे वय 100 वर्ष होते आणि तो 102 वर्षाच्या नंतर लेकरांना जन्म दिले. नोहा 500 वर्ष असताना त्याला जलप्रलयाचे संकेत मिळाले आणि तो 600 वर्ष असताना जलप्रलय आले.
त्यावेळी नोहाचे लेकरांचे वय 100 वर्षे आहे असे आपण मोजले पाहिजे. कारण जलप्रलय आल्यानंतर नोहाची तिने लेकरांची वय 100 होती. यासाठी शेम 100 वर्ष असताना नोहाच्या वेळी जलप्रलय आले होते. शेम अब्राहामपेक्षा जास्त वर्ष जगले. अब्राहामची मृत्यू झाले तेव्हा शेम जिवंतच होते. ऐतिहासिक ग्रंथामध्ये याशर नावाच्या पुस्तकात याच्या 9व्या अध्यायामध्ये नोहाचा विषय 39 वर्ष अब्राहामच्या बाल्य अवस्थेपासून आपल्याला सांगतो. तसेच आपल्याला याकोब विषय पण अशक्य असे वर्णन दिसतो. याकोब आपले जगलेले वर्ष फरोला सांगत असताना उत्पत्ती याचे 47 अध्याय 9 वचनमध्ये तो असं सांगत आहे, याकोब पण पितरांना बघितले असे तो स्वीकार करून राहिले. मग त्याचे पुत्र इसाक व इश्माएल यांना त्यास एफ्रोन बिन सोहार हित्ती याचे मम्रे सामुरील शेतातल्या मकपेल्याचे गुहेत पुरिले. साराच्या मृत्यूनंतर अब्राहामनं हित्तीच्या लोकांच्या मधातून एकापासून शमशानासाठी त्यानं 400 चांदीचे रुपये देऊन ते जमीन त्यानं विकत घेतली. या मकफेल गुफेमध्ये दोघे भावानं आपल्या वडिलाला दफनवले. अब्राहामचे 2 लेकरं, त्याच्यामधून इस्माईल हागार साराची दासी होती, तिच्याद्वारा त्याचे जन्म झाले. इस्माईल हागरची संतान आणि इसाक साराची संतान. हे दोघे मिळून अब्राहामला दफन केले. ह्या दोघांमध्ये स्नेहपूर्व रिश्ते होते असे लोक विश्वास करते. उदाहरणासाठी इसाकचा मुलगा एसाव कनानची कन्यातून एकासोबत त्यानं विवाह केले. ती कन्या इसाकचे आई वडीलला दुःख दिले. ती कन्या एसावचे आई वडीलला दुःख दिले. असे एसावले कळल्यानंतर एसाव इस्माईलच्या कुटुंबातील एक कन्याला आणून त्यानं विवाह केले. याकरिता इसाक आणि इस्माईलच्या मधामध्ये चांगले स्नेहाचे वातावरण होते असे आपल्याला कळतो. हे शेती अब्राहामनं हेतीपासून विकत घेतले होते आणि तिथं अब्राहाम व त्याची बायको सारा यांस पुरले. अब्राहामाच्या मृत्यूनंतर देवानं त्याचा पुत्र इसाक यांचे अभिष्ट केले. फार महत्त्वाचे वचन आहे. इसाक हात वेळी लाहिरोही विहिरीजवळ राहत असे. इथे आपल्याला अतिप्रमुख गोष्टी दिसत आहे. अब्राहामच्या मृत्यूपर्यंत देव इसाकला आशीर्वाद द्यासाठी वाट बघत होते. अब्राहामच्या मृत्यूनंतर देवानं इसाकला आशीर्वाद देणे सुरू केले असे आपल्याला देवाचे वचन सांगतो. नीतिसूत्रामध्ये नीतिमानचे संतान त्याच्यानंतर धन्य होतील असे लिहून आहे. विश्वासी लोकांचे आई वडील मेल्यानंतर देव त्यांना आशीर्वादित करतो, त्यांना सोडत नाही. दावीदनं पण म्हणले, नीतिमानचे संतान भीक मागताना मी बघणार नाही.
याचा अर्थ असे आहे का देव नीतिमान लोकांना आशीर्वाद देतो आणि त्यांचे संतानला पण आशीर्वाद देतो. 12 वचन पासून ते 18 वचन पर्यंत इथं आपल्याला इस्माईलची वंशावली विषय लिहून आहे. सारेची दासी मिस्रीनी हागर हिच्यापासून अब्राहामला इस्माईल नावाचे पुत्र झाले. त्याची वंशवाडी ही. इस्माईलला 12 लेकरं झाले. उत्पत्तीची पुस्तक याचा 21 अध्याय आणि 13 मध्ये सारा अब्राहामसोबत वाद करून इस्माईलला घरातून बाहेर काढ म्हणून अब्राहाम दुःखित होत असताना देवानं अब्राहामशी बोलले की मी याच्याद्वारा एक मोठे जातीचे निर्माण करणार. एकामधून याचा अर्थ आहे एक देश आणि याच्याद्वारा 12 राजे आले. हागरला पण देवानं सांगितले की मी मोठ्या जातीला निर्माण करणार, मोठ्या देशाला तुझ्या पुत्राच्या द्वारा आणणार. यासाठी इस्माईलमधून 12 राजे आले. इस्माईलचे पुत्राचे नाव त्यांचे वंशाप्रमाणे ही होते. नबायोत इस्माईलचा ज्येष्ठ पुत्र आणि केदार, अदबिल, मिबसाम, मिश्मा, दुमा, मस्सा, हदाद, तेमा, यातूर, नपिशा व केदमा हे इस्माईलचे पुत्र त्यांचे गावावरून व त्यांचे गोटावरून त्यांस पडलेले नाव ही. हे आपल्या वंशाचे 12 सरदार होते. इथे इस्माईलचे मृत्यूविषय लिहून आहे. इस्माईलचे आयुष्याचे वर्ष 137 झाल्यावर तो मरण पावला व आपल्या पितरांस जाऊन मिळाला. इस्माईल आपल्या पितरांस जाऊन मिळाला याचा अर्थ आहे का तो परदेशीला गेला. त्याचे वंशज हविलापासून शूर देशापर्यंत वस्ती करून राहिले. हा देश मिस्र समोर असून अशुराकडे जाताना लागतो. हा प्रमाणे तो आपल्या भाऊबंधूच्या देखता पूर्वस जाऊन राहिला. इस्माईलची संतान मिस्र देश आणि युफ्रेटिसच्या मधामध्ये त्या लोकांचे निवास होते असे आपल्याला कळतो. अब्राहामचा पुत्र इसाक याची वंशावळी ही. अब्राहामनं इसाक जन्म दिला. इसाक 40 वर्ष झाला तेव्हा त्याने आर्मी लबान याची बहीण पदन अर्मातील आर्मी बुतुवेल याची कन्या रिबिका ही बायको केली. इसाक 37 वर्ष असताना त्याची आई सारा मरण पावली. त्याचे 3 वर्षानंतर त्यानं विवाह केले. उत्पत्तीची पुस्तक याचा 24 अध्याय आपल्याला इसाकच्या विवाहाविषयीमध्ये सांगतो. इसाक विवाह केल्यानंतर 20 वर्ष त्याला संतान नाही झाली. रिबिका वानसारखी होती. या 20 वर्षामध्ये रिबिकाला संतान नव्हती आणि ती वानसारखी होती. आणि त्यावेळी इसाकनं देवासोबत प्रार्थना केली आणि देवानं त्याची प्रार्थना ऐकून रिबिकाला आशीर्वाद दिली आणि ती गर्भवती झाली. इथे एक मुख्य विषय आहे, श्रोता लोकांना ती आठवण ठेवली पाहिजे. नवरा बायको त्यांना संतान नसले तर त्या लोकांना देवासोबत प्रार्थना केली पाहिजे.
देव गर्भ उघडले तरच त्यांना संतान मिळतो. पवित्र शास्त्रामध्ये ही समस्या याकोब ची पत्नी राहेल, याकोब तिला फार प्रेम करत होता, तिला पण असेच झाले. देवाच्या द्वारा राहेलच्या गर्भाला थांबवण्यात आलं असं आपल्याला दिसतो. देवानं तिचे गर्भ बंद ठेवले. देवानं लियाचे गर्भाला उघडले. शमूएलच्या पुस्तकामध्ये एल्कानाची बायको हन्ना वांझ होती आणि हन्नाची प्रार्थना देव ऐकून तिला शमूएलला दिले. संतान नसलेले लोक नवरा बायको देवाशी प्रार्थना करणे शिकले पाहिजे आणि प्रत्येक नवरा बायको याचे पालन केले पाहिजे. विशेष करून नवऱ्यानं बायकोसाठी प्रार्थना केली पाहिजे का देव हिला संतान दे. तिच्या उदाहरणात मुले एकामेकाशी झगडू लागली तेव्हा ती म्हणाली, असे चालेल तर मी जगावे तरी कशाला. हे काय असले ते परमेश्वराला विचारण्यास ती गेली. ती आपल्या पोटामध्ये 2 बाळाचा भांडून झगडू लागली तेव्हा तिला कळले. तेव्हा ती देवासोबत प्रार्थना केली. आपण आजार झालो तर प्रार्थना करणे आपण शिकले पाहिजे. आपल्याला कोणती समस्या असले तर आपण देवाजवळ जाऊन प्रार्थना करणे शिकले पाहिजे. आपल्याविषयी देवाला सर्वच काही माहीत आहे आणि काऊन असे तिला घडून राहिले असे प्रश्न तिच्यामध्ये आले तेव्हा ती देवापाशी गेली. या जगामध्ये आपण जगत असताना आपल्या मनामध्ये कोणतेही प्रश्न आले तर आपण देवाजवळ गेले पाहिजे. तेव्हा देवाने तिच्याशी बोलले. परमेश्वर तिला म्हणाला, तुझ्या गर्भाशयात 2 राष्ट्र आहेत. तुझ्या उदरातून 2 राष्ट्रे भिन्न होऊन निघतील. एक राष्ट्र दुसऱ्याहून प्रबल होईल आणि वडील धाकट्यात अंकित होईल. गर्भामध्ये असलेले एसाव आणि याकूब. एसाव आणि याकूब दोघे मुलं तिच्या गर्भामध्ये आहे. देव ते दोघे या जगामध्ये याचा अगोदरच देवानं एसावचे द्वेष केले आणि याकोबासोबत प्रेम केले. परमेश्वर देवानं त्याचे एकलौते पुत्र येशू ख्रिस्त या जगामध्ये आणण्यासाठी याकोबची निवड केले. यासाठी देवानं त्याच्यावर दया केली, त्याला प्रेम केली आणि त्याला मार्ग दाखवलं आणि त्याचे रक्षण केले. याच्यानंतरचे सर्व लेख याविषयी आपल्याला साक्षी देत आहे. मोठं लहानचा दास होणार असे देवानं सांगितले आणि नक्कीच येणारा अध्यायामध्ये हे पूर्ण झाले असं पुरावा आपल्याला मिळाले. इतिहासमध्ये आपण बघितले तर एदोमी इस्रायली लोकांचे दास झाले. एदोमी म्हणजे लालवाले लोक. एसाव म्हणजे केश वस्त्र सारखे. एसावनं आपले ज्येष्ठ अधिकारला तुच्छ समजले. याच्याविषयी नव्या करारामध्ये ज्येष्ठ अधिकारला तिरस्कार करणं आणि व्यभिचारी असे सांगितले. भ्रष्ट आहे असं सांगितले. याकूब आशीर्वादित होणार तो गर्भामध्ये असतानाच याचा उपदेश देवानं तिला दिले.
तिचे दिवस भरून प्रसूती समय आला, तेव्हा पहा तिचे उदाहरणार्थ जुडी मुले होते. पहिला तांबूस वर्णांचे असून त्याचे स्वर अंग केशवस्त्र सारखे होते. त्याचे नाव एसाव असे ठेवले. त्याच्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला. त्याचा हात एसावाचे टाचेला होता, म्हणून त्याचे नाव याकूब असे ठेवले. तिनं त्यास जन्म दिले तेव्हा इसाक 60 वर्षाचा होता. इसाकचे 40 वर्ष असताना त्याचं लग्न झालं आणि तो 60 वर्षाचा झाल्यानंतर त्याले मुलं झाले. देवानं नवरा बायकोची प्रार्थना ऐकून या लोकांना संतान दिले. याकोब त्याचा मोठ्या भावाची एडी पकडून आहे. त्याची आई गर्भानी असताना ते दोघं जुळवे होते आणि सर्वात पहिलं एसाव आले. त्याच्यानंतर याकोब एसावचे एडी धरून तो बाहेर आला आणि तिच्या गर्भामध्ये झगडे चालू होते सर्वात पहिलं निघासाठी. यासाठी त्याचं नाव याकूब ठेवले. याकूबचा अर्थ आहे धोका देणारा. 27 आणि 28 वचन बघले तर काही विशेष गोष्टी आहे. आणि ते दोघेही लहानाचे मोठे होत होते आणि त्या लोकांचे 15 वर्ष येतवरी अब्राहम जिवंतच होते. याकोब 15 वर्ष असताना अब्राहम जिवंतच आहे आणि याकोब 38 वर्ष झाल्यानंतर शेम जिवंतच होते. ते लोक एकाच देशामध्ये, एकाच गावामध्ये आणि जॉईंट फॅमिलीसारखे नसते, पण आणि ते कुठे असले तर पवित्र परमेश्वरानं त्यांचे जगण्याचे वर्ष आपल्याला दिले आणि त्याचे परीक्षण केले तर हे सत्य आपल्याला कळतो. अब्राहम मरताना याकूबची आयु 15 वर्ष होते. हे मुलं वाढून मोठे झाले. एसाव हा वनात संचार करणारा हुशार पराधी झाला व याकूब हा साधा मनुष्य असून तंबूत राहत असे. याकूब तंबूमध्येच राहत होता आणि तो आपल्या आईला मदत करत होता. यासाठी तो तंबूमध्येच वास करत होता. याकरिता त्याची आई त्याला खूप प्रेम करायची. रिबिका एसावपेक्षा जास्त याकोबला प्रेम करायची आणि याच्यानंतरचे अध्यायामध्ये आपल्याला याचा वर्णन भेटतो. नवरा बायको पक्षपात करून लेकरांना प्रेम करतो आणि लेकरांना आपण पक्षपाताच्या द्वारा प्रेम केल्यानं आणि त्या प्रेमामध्ये ते वाढल्यानंतर त्याचे परिणाम आपल्याला रिबिका आणि इसाक याच्या जीवनाच्या द्वारा आपल्याला कळतो. रिबिका आपल्या लहान लेकरांना अति आणि खूप प्रेम केली. देवानं तिला जन्म व्हायच्या अगोदरच सांगितलं का लहान माझा प्रिय आहे आणि लहानाचा दास मोठे होणार. याकरिता होऊ शकते रिबिका लहानासोबत प्रेम केली असं देवानं सांगितले म्हणून. एकदा याकूब वरण शिजवत असता एसाव रानातून थकून बघून आला. तेव्हा तो याकूबला म्हणाला, ते तांबडे दिसतेने, त्यातील काही मला चटकन खाऊ घाल, मी अगदी गळून गेलो आहे. यावरून त्याचे नाव आदोम तांबडा पडले. याकूब त्यास म्हणाला, पहिल्यानं तुझ्या ज्येष्ठाचा हक मला मोबदला दे. इथे लालसारखे दिसणारे हा शब्द एसावनं वापरले. याकरिता त्याचा नाव एदोम पडले.
याकोब येथे त्याच्या ज्येष्ठाचा अधिकारला मागत आहे. एसाव म्हणाला, हे पहा, मी मरणोन्मुख झालो आहे. मला आपल्या ज्येष्ठाचा हक्काचा काय उपयोग? लक्ष द्या इथे. एसाव ज्येष्ठाचे अधिकारचे तिरस्कार करत आहे. तो म्हणत आहे का मी आता मरणार आहो आणि या ज्येष्ठाचा अधिकार मी का करीन? याकोब इथे ज्येष्ठाच्या प्रती आशा ठेवत आहे. याकोब इथे जेवण द्यासाठी पण तयार आहे, पण त्याला ज्येष्ठाचा अधिकार अतिमहत्वाचे दिसत आहे. यासाठी आशीर्वाद आणि जेवण बाजूला ठेवून याकोबनं आशीर्वाद घ्यायची आशा केली. यासाठी देवानं याकोबला आशीर्वादित केले. एसावनं भोजनाला प्राधान्यता दिली आणि आशीर्वादाला त्यांना प्राधान्यता नाही दिली. यासाठी एसाव भ्रष्ट आहे असं त्याचे लेख त्याच्याविषयी सांगतो. याकोब म्हणाला, तर आताच्या आता माझ्याशी शपथ कर. तेव्हा त्यानं शपथ करून आपल्या ज्येष्ठाचे हक याकोबाला मोबदल दिले. तेव्हा याकोबानं एसावाला भाकर व मसुराची वरण दिले. तो खाऊन पिऊन उठला व चालता झाला. हा प्रमाणे एसावाने आपले ज्येष्ठाचे तुच्छ लेखिले. बघा इथे, त्यानं खाल्ले आणि पिले. त्याचं पोटच त्याला देव आहे. असे एसावनं आपल्या ज्येष्ठाच्या अधिकारला तुच्छ समजले. देवानं दिले त्याला ज्येष्ठाचे अधिकार आणि त्या अधिकारच्या द्वारा त्याला आशीर्वादामध्ये पहिलं स्थळ होतं. त्यानं हे आशीर्वाद नाही पाहिजे म्हणले. जे कोणी आशीर्वादला नकारतो ते अजून ते लोक त्या आशीर्वादला प्राप्त नाही करू शकत. यासाठी एसाव एक लूजर होता. तो आपल्याला एक हरवण्यावाला असं दिसतो. उत्पत्तीचे 25 अध्याय आपण इथे समाप्त करूया.